जेव्हापासून तो नाईट क्लब चालू झाला आहे तेव्हापासून तिथं भरपूर गर्दी जमायला लागली आहे. आणि गर्दी म्हणल्यावर आपण कसे मागं राहणार, आपण पण. तेव्हापासून कंटिन्यू रोज रात्री फ्लाईटवरनं मुलं येत आहेत. तेच म्हणलं मग काय रोज 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 दाखवायचं ना, की ठीक आहे एक दिवस दाखवून देऊ की 2-3 दिवसापासून काय चालू आहे. 2-3 दिवसापासून हेच चालू आहे की रोज रात्री पोरं येते, त्यांना थोडीशी लगेज वगैरे काढायला हेल्प करणं, हे करणं, त्यानंतर रूम भेटेपर्यंत थोडं सोबत राहणं, हे असे एका ठिकाणी जमा होतात. नंतर चांगली गोष्ट आहे, जमा झाली पाहिजे. गर्दी असली तेव्हाच मजा आहे. हे आहे आमचे टीचर लोक, जे की आपली आपली चाय बनवून फिरायला जात होते, म्हणजे बाहेर बसून पिण्याचा आनंद घेत होते सर्व. दुसऱ्या दिवशी विजाच्या कामासाठी आपल्या सिनियर लोकांसोबत ऑफिसला गेलो. तिथे भरपूर वेळ घातला. त्यानंतर हे असे एक महाशय दिसले, जे आपली येणाऱ्या बर्फाच्या स्केटिंगची प्रॅक्टिस करायला लागले होते. हे नाही पाय सांगितलं, तेच दाखवत होतो. हे कसं काय आलं, ठीक आहे. आता भरपूर कॅम्पसमध्ये गर्दी दिसायला लागली आहे, हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ होता की आता ह्या टाईममध्ये इकडं अशी हे मक्का भेटते आपल्या इकडची. हे आहे काकू, शांता काकू. यांना दाखवण्याचा उद्देश असा आहे की व्यायाम करा, डेब्राव. त्यानंतर इथे भरपूर काळजी घेतली आहे ते निसर्गाची. कंटिन्यू त्यांना पाणी देणं, प्रॉपर टायमिंग, कटिंग, त्यामुळे भरपूर हिरवगारपणा दिसून येतो. आपापल्या बॅगी घेण्याचा टाईम होता, त्यामुळे सर्वजण येत होते. राम घातला. अरे नाद नाही करायचं, आपल्याला खेळणं विसरत नाही आपण. आणि रात्री आम्ही ग्लोबसमध्ये असेच गेलो होतो. तिथं हा एक खेळ आहे, ज्यातनं पैसे टाकायचे आणि ते काहीतरी भावला वगैरे डूल काढून बघायचा. बट सहसा ते निघत नसते. फालतू 20 रुपये घातले. गुड.